महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. काल आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. आज आपण 50 प्रश्न पाहणारच आहोत. दररोज व्हिडिओ ऐकत चला. उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं पूर्ण करा. उड्या मारत फक्त दिवस गेले तर पश्चाताप करण्याची पाळी येता कामा नये, हे सर्वांनी लक्षात ठेवा. तेव्हा ठरल्याप्रमाणे आपले दररोज 50 प्रश्नांचं अवलोकन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहोत. शेवटच्या दिवसापर्यंत हे चालू आहे. परंतु हे करतोय ते बरोबर आहे, चूक आहे, करा किंवा नका करू असा कुणाचीही कमेंट्स आलेली नाही. अरे, आपल्याला जास्त काही नाही देता आलं तर आपल्याला प्रेरणा देण्याचं काम तरी आलं पाहिजे. जपानने आपल्याला काय दिलं हा प्रश्न परीक्षेला आहे. जपानने आपल्याला बॉम्ब बनवण्याची कला आणि प्रेरणा दिली, आणि प्रेरणा महत्त्वाची असते. तेव्हा बाळांनो, जर काय वाटत असेल तरी सांगा, तुम्हाला आवडत नसेल तरी सांगा, चालू ठेवा किंवा बंद करा हेही सांगा, कारण मी केवळ तुमच्यासाठी हा दररोज त्रास घेऊन व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे. बाळांनो, आता तुमचा अभ्यास जरा जोरात चालू आहे. त्याबरोबर अर्धा तास मीही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे इतिहास, भूगोल सगळ्या विषयांचे प्रश्न मी घेणार आहे. पण 50 प्रश्नाच्या पुढं तुमची कॅपॅसिटी चालत नाही, आणि त्यामुळे 50 प्रश्नांचे व्हिडिओ दररोज टाकण्यात येतील. आपल्या मित्रमंडळींना कळवा की जाधव सरांनी सुरू केलेलं आहे. काही लोकांना माहिती नाही, त्यामुळे तेही कळवण्याचं काम करा. मित्रांनो, आता आपण 151 नंबरच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तुम्ही मागचे व्हिडिओ बघत चला. वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळे सगळी उत्तरं आहेत. त्यामुळे तिकडेही लक्ष देण्याचं काम तुम्ही करायचं आहे. आणि सगळेच प्रश्न एकत्र तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्याकडं PDF आहे. मला फोन करा, PDF तुम्हाला पाठवण्यात येईल. मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय 151 नंबरच्या व्हिडिओला. 50 प्रश्न इतिहासाचे आहेत. उद्यापासून समाज सुधारक सुरू होणार आहेत. समाज सुधारकावर इतिहासामध्ये प्रश्न विचारले जातात. तो भाग उद्यापासून आपला सुरू होईल. आज इतिहासाचा हा भाग आहे, पुढचा समाज सुधारकांचा असेल. मित्रांनो, काल आपण इथपर्यंत आलो होतो की शिवाजी उत्सव कोणी चालू केला. शिवाजी उत्सव लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये चालू केला. सार्वजनिक गणेशोत्सव 1893 आणि शिवजयंती 1895 टिळकांनी सुरू केलेला आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. मित्रांनो, पुढचा आता प्रश्न आहे, मवाळांचा नेता कोण? अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी नेते दिले जातात, त्यापैकी मवाळ विचारला जातो, झाल विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला काही मवाळ नेत्यांची नावं आणि काही झाल नेत्यांची नावं माहिती असली पाहिजेत, ओळखता आला पाहिजे. बाळांनो, खाली मवाळ नेता विचारलाय, तिन्ही नेते. बाकीचे जहाल दिलेले आहेत. यामध्ये गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ नेते आहेत. दादरा व नगर हवेलीस पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य केव्हा मिळालं? दादरा नगर हवेली पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. मग त्यांना स्वातंत्र्य केव्हा मिळालं हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 1961 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1907 साली कुठे भरलेले होते? 1907 साली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरत या ठिकाणी भरलेलं होतं.
आणि याच सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ हे 2 गट पडलेले होते. लक्षात ठेवा, 1907 गुजरात सुरत शहर. पुढीलपैकी राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण? पुढीलपैकी राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण असा प्रश्न विचारलाय. खाली बघा, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, महात्मा गांधी यापैकी कोणी नाही. बाळांनो, टिळक नव्हते, नेहरू नव्हते, गांधी नव्हते. राष्ट्रीय सभेचे संस्थापक हे सर ॲलन ह्यूम होते, यामध्ये नाहीत. त्यामुळे यापैकी कोणीही नाही, हे त्याचं उत्तर आहे. काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी कोणाचे नेतृत्व उपयोगी पडले? काश्मीर हे संस्थान अतिशय चांगलं. या काश्मीर संस्थान चालवणारा राजा हरिसिंग. काश्मीरवर पाकिस्तानचा नेहमीच डोळा असतो, अजून आहे. मित्रांनो, ज्या वेळेला इंग्रज भारतामधून निघून गेले, जाता जाता त्यांनी संस्थानिकांना सल्ला दिला होता की ज्या संस्थानिकांना भारतात विलीन व्हायचे त्यांनी भारतात जावं, जे संस्थानिकांना पाकिस्तानमध्ये जायचे पाकिस्तानमध्ये विलीन व्हावं, आणि ज्यांना कोणाला वाटलं की आपण स्वतंत्र राहावं तर स्वतंत्र राहावं, तरी हरकत नाही, अशा प्रकारचा सल्ला दिला होता. काश्मीर संस्थान हे भारताचं नंदनवन आहे. काश्मीर संस्थान राजा हरिसिंगाच्या ताब्यात होतं. राजा हरिसिंगला वाटलं की आपलं हे काश्मीर संस्थान कुठंच विलीन न करता आपण असंच ठेवणं गरजेचं आहे. आणि बाळांनो, काश्मीर संस्थान आपल्याकडे यावं म्हणून पाकिस्तानने राजा हरिसिंगला धमक्या दिल्या. आपल्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा त्यांना विनंती केली, परंतु नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष शेख अब्दुल यांनी मध्यस्थी करून हे काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन केलेलं आहे. प्रश्न काय होता लक्षात आलं? प्रश्न हा होता की काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करताना कोणाचे मोलाचे सहकार्य झाले? नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष शेख अब्दुल, हे त्याचं उत्तर आहे. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता? स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 साली झालेली आहे. मोतीलाल नेहरू आणि बॅरिस्टर चित्तरंजन दास. पण या स्थापनेला पुढाकार कोणी घेतला हा प्रश्न आहे. या घटनेला पुढाकार घेणारा माणूस C.R. दास यांनी पुढाकार घेऊन 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना बॅरिस्टर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केलेली आहे. पण पुढाकार होता C.R. दास यांचा. रशियन राज्यक्रांती केव्हा झाली? प्रत्येक देशामध्ये क्रांती झालेलीच आहे. रशियन राज्यक्रांती 1917 साली झालेली आहे. फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये झालेली आहे. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री कोणती? प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांची चतुसूत्री कोणती? स्वराज्य, स्वदेशी, स्वदेशी स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार. स्वदेशीचा वापर केला पाहिजे, स्वराज्य मिळवलं पाहिजे, राष्ट्रीय शिक्षण असलं पाहिजे आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे, हे त्यांची चतुसूत्री होती. खालील जोड्या दिलेल्या आहेत, त्यातली योग्य जोडी निवडायची आहे. जी बरोबर असेल ती जोडी निवडणं गरजेचं आहे. सर ॲलन ह्यूम, राष्ट्रीय सभेचा संस्थापक. ही जोडी अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा पुढाकार घेणारे सर ॲलन ह्यूम. कोणत्या सुधारणा कायद्यान्वये कायदेमंडळात भारतीय प्रतिनिधींच्या संख्येत वाढ करण्यात आली? कायदेमंडळामध्ये
भारतीय उमेदवारांची प्रतिनिधींची वाढ करण्यात आली तो कायदा आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यामध्ये भारतीय प्रतिनिधींची वाढ करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती? देशाच्या फाळणीची योजना म्हणजेच भारत पाकिस्तान ही योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केलेली होती. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळताना भारत आणि पाकिस्तान समान दर्जा असलेली दोन राष्ट्र तयार झाली. 15 ऑगस्ट 1947ला हिंदुस्थानचं विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान समान दर्जा असलेली दोन राष्ट्र निर्माण होतील ही योजना, याला म्हणायचं लॉर्ड माउंटबॅटन योजना, 3 जून 1947ला भारतामध्ये आली होती. लॉर्ड माउंटबॅटन योजना. कोणत्या कायद्यान्वये भारत मंत्री पदाची निर्मिती झाली? भारत मंत्री पद भारतामध्ये हा ब्रिटिशांनी कायदा 1858ला केलेला आहे भारत मंत्री पदाचा. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? आता या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातली आता बरोबर जोडी विचारली नाही, चुकीची जोडी विचारली. याचाच अर्थ या 4 पर्यायामध्ये 3 जोड्या बरोबर आहेत आणि एकच जोडी चुकीची आहे. ती चुकीची जोडी आहे न्यू इंडिया अरविंद घोष. न्यू इंडिया अरविंद घोष. आता बाकी बघा, युगांतर हे भूपेंद्र दत्तांचंच आहे. संवाद कौमुदी राजाराम मोहन रायचंच आहे. सायमन कमिशन विरोध उठाव लाला लजपत राय यांनी केला. बाकीच्या 3 जोड्या बरोबर आहेत. न्यू इंडिया अरविंद घोष ही जोडी चुकीची आहे असं आपल्याला उत्तर लिहावं लागतं. भारतातील मिल मजुरांच्या स्थिती सुधारणा करण्यासाठी कोणी पहिली फॅक्टरी कायदा मंजूर केला? फॅक्टरी कायदा. गिरणीतील कामगार मजुरांच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून फॅक्टरी कायदा कोणी केला? लॉर्ड रिपन यांनी केलेला आहे. महात्मा गांधींना राष्ट्रपती ही पदवी कोणी दिली? राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? मित्रांनो, राष्ट्रपिता ही पदवी महात्मा गांधींना कोणी दिली? सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता ही पदवी गांधीजींना दिलेली आहे. महात्मा ही पदवी गांधीजींना रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेली आहे, लक्षात असू द्या. पंडित जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. कारण काय? पंडित नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. भारतास जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र बनवणे. भारताला जगामध्ये सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र बनवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी कोणती संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना निर्माण केलेली आहे. 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये फुटीस कोण जबाबदार आहे? 1907ला सुरत अधिवेशन झालं, मगाशी आपण पाहिलं. त्याच सुरत अधिवेशनामध्ये झाल आणि मवाळ हे 2 गट निर्माण झाले. पण हे होण्यास जबाबदार कोण आहे असा प्रश्न विचारला आहे. प्रश्न काहीही विचारला जाऊ शकतो. ते जबाबदार होते लोकमान्य टिळक. कारण लोकमान्य टिळकांनी सुरत अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला होता की परदेशी मालावर बहिष्कार लगेच टाका. गांधीजी म्हणाले जरा थांबा. या दोघांमुळे हा गोंधळ निर्माण झाला आणि जहाल आणि मवाळ हे 2 गट निर्माण झालेले आहेत सुरत अधिवेशनामध्ये. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857ला झालेली आहे. भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करणाऱ्या सम्राज्ञीचे नाव काय?
तिचं नाव व्हिक्टोरिया. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामधून कारभार काढून घेतला आणि ब्रिटिश पार्लमेंटनं इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिच्या हातामध्ये दिलेला आहे. 1932च्या पुणे करारातील नेत्यांची जोडी सांगा. आता 1932ला पुणे करार झाला. पुणे करारामध्ये जोडी म्हणजे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात असलं पाहिजे. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली? सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर या ठिकाणी केलेली आहे. 1875मध्ये वेल्सच्या राजकुमाराने भारतास भेट दिली, त्यावेळेला व्हाईसराय कोण होते? या वेल्सच्या राजकुमारानं भेट दिली त्यावेळेला भारताचे व्हाईसराय कोण होते असा प्रश्न होता. लॉर्ड नॉर्थब्रुक हे त्यावेळेला व्हाईसराय होते. बंगालच्या फाळणीविरोधात बंगाली जनतेने 16 ऑक्टोबर 1905 रोजी कोणता दिन पाळला? 16 ऑक्टोबर 1905ला बंगालची फाळणी झाली त्यावेळेला दुखवटा दिन पाळला. दुखवटा दिन, जे पर्यायामध्ये उत्तर आहे तोच शब्द महत्त्वाचा आहे. 1901 मध्ये भारताच्या संरक्षणासाठी रॉयल नेव्हीची स्थापना कोणी केली? 1901 मध्ये रॉयल नेव्हीची स्थापना कोणी केली? लॉर्ड कर्झन याने केलेली आहे. दुसरा फॅक्टरी कायदा कोणाच्या कार्यकाळात पास करण्यात आला? फॅक्टरी कायदा पहिला झाला, आता फॅक्टरी कायदा दुसरा. लॉर्ड लॉन्सडाऊन यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा पास झालेला आहे. मूळ शंकर अंबाशंकर तिवारी हे मूळ नाव कोणाचे आहे? हे मूळ नाव स्वामी दयानंद सरस्वती यांचं आहे. व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे मूळ नाव कोणाचे आहे? स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. तैनाती फौजेचा जनक कोणता गव्हर्नर जनरल होता? तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेलस्ली. खालीलपैकी कोणाच्या कार्यकाळात शिक्षणविषयक हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली? हंटर कमिशनची नियुक्ती लॉर्ड रिपनच्या काळामध्ये करण्यात आलेली आहे. लॉर्ड मिंटो सुधारणा कायदा केव्हा करण्यात आला? लॉर्ड मिंटो सुधारणा कायदा 1909 साली करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाशी महात्मा गांधींचा संबंध नाही? खालीलपैकी सगळ्या सत्याग्रहाला महात्मा गांधी होते, पण मुळशी सत्याग्रहाला ते नव्हते. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेलं आहे, गांधीजींनी केलेलं नाही. रौलेट कायद्याविरुद्ध देशव्यापी हरताळ दिन म्हणून केव्हा पाळण्यात आला? रौलेट ॲक्ट 1919 कायदा लागू केला त्यावेळेला हरताळ पाळण्यात आला 6 एप्रिल 1919. त्यानंतर सुलतान हा कोणत्या देशाचा सुलतान? हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मगुरू होता. कोणत्या देशाचा सुलतान? तो देश आहे तुर्कस्तान. तुर्कस्तान देशाचा हा खलिफा आणि धर्मगुरू त्याला म्हटलं जात होतं. तुर्कस्तानच्या धर्मगुरूला सगळेच लोक मानत होते. जगातील सर्व मुस्लिम हे तुर्कस्तानच्या सुलतानाला धर्मगुरू किंवा खलिफा मानत होते. तुर्कस्तान लक्षात ठेवा. 1941 मध्ये जपानच्या कैदेतील 20,000 हिंदी सैनिकांना संघटित करून आझाद हिंद सेना कोणी उभारली? आझाद हिंद सेनेचे संस्थापक आहेत रास बिहारी बोस.
यांनी आझाद हिंद सेना निर्माण केलेली आहे आणि सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे सरसेनापती आहेत. बंगाली प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था कोणाच्या काळात झाली? रॉबर्ट क्लाईव्हच्या काळामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू झालेली आहे. गांधीजींनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण कोणाच्या हट्टापायी त्यांना यश आले नाही. गांधीजींचं तर स्वप्न असं होतं, अखंड हिंदुस्थान तसाच राहावा, हिंदू मुस्लिमांचं ऐक्य साधावं आणि हिंदुस्थान हा असाच राहिला पाहिजे. परंतु मुस्लिम लीगचा नेता बॅरिस्टर झिना यांचा हट्ट मोठा होता, त्यामुळे पाकिस्तान हे वेगळा देश निर्माण झालेला आहे. मिठाचा कायदा मोडण्यासाठी गांधीजींनी कोणत्या ठिकाणापासून दांडी यात्रेला सुरुवात केली? 1930ला सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली आणि त्यावेळेला साबरमती आश्रमामधून सुरुवात झालेली आहे. साबरमती आश्रमामधून गांधीजी दांडीकडे रवाना झाले आणि मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. ॲलन ह्यूम यांनी हिंदी लोकात ऐक्य व जागृती निर्माण करण्यासाठी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? सर ॲलन ह्यूम यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे पीपल्स फ्रेंड. पीपल्स फ्रेंड नावाचं वर्तमानपत्र एकी राहिली पाहिजे, टिकून राहिले पाहिजे, त्यासाठी त्यांनी पीपल्स फ्रेंड नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. राष्ट्रीय सभेच्या ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण फैजपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? आता पाठीमागच मी तुम्हाला सांगितलं आहे, फैजपूर अधिवेशन इतिहासामध्ये फार गाजलेलं आहे. या ठिकाणी शेतकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. या अधिवेशनाचं अध्यक्ष त्यावेळेला पंडित नेहरू होते. आणि बाळांनो, हे जे फैजपूर ठिकाण आहे हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, हेही लक्षात असू द्या. लखनौ करारावर कोणी सह्या केल्या? लखनौ करारावर टिळक आणि बॅरिस्टर झिना यांनी सह्या केलेल्या आहेत. मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात? मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांना म्हटलेला आहे. खालीलपैकी कोणास भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणतात? परराष्ट्र नीतीचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. 1868च्या दरम्यान जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्ट्रॅची या व्यक्तीची नेमणूक करण्याचे श्रेय कोणाला जाते? मित्रांनो, हा रिचर्ड स्ट्रॅची हा शास्त्रज्ञ आहे, तज्ज्ञ आहे. त्याची नियुक्ती करण्याचं श्रेय कोणाकडे जातं? सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्स याच्याकडे श्रेय जातं. पाश्चात्य विज्ञान यांचा मुस्लिम संस्कृतीशी मेळ घालण्याचे महत्त्वाचे कार्य कोणी केले? महत्त्वाचे कार्य सर सय्यद अहमद खान यांनी केलेलं आहे. भारतीय समाज सुधारणेकडे विशेष लक्ष देणारा पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारतामधील सामाजिक सुधारणेकडे विशेष लक्ष देणारा पहिला समाज सुधारक लॉर्ड विल्यम बेंटिंक. तुम्हाला तर कल्पना आहे, 1829मध्ये सतीची चाल बंद करणारा हा लॉर्ड विल्यम बेंटिंक सामाजिक सुधारणेकडे याचं लक्ष होतं. खालीलपैकी अचूक जोडी निवडा. अचूक जोडी म्हणजे न चुकलेली जोडी. महात्मा गांधी खेडा सत्याग्रह ही जोडी बरोबर आहे. भारतीय नौसैनिकांनी मुंबई बंदरावर कोणत्या युद्धनौकेवर उठाव केला? नाविक दलामध्ये उठाव झाला. या नाविक सैनिकांनी मुंबई बंदरामध्ये कोणत्या युद्धनौकेवर उठाव केला? त्या युद्धनौकेचं नाव आहे तलवार. तलवार ही युद्धनौका आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीग या पक्षाची स्थापना कोणी केली? रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केलेली आहे. आणि मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न आहे,
भारतातील तत्कालीन सर्वात मोठे संस्थान कोणते होते? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये सामीलनामा तयार केला आणि सामीलनाम्यानुसार बरीच संस्थानं भारतामध्ये विलीन झाली, परंतु जुनागड, काश्मीर, गोवा, हैदराबाद ही संस्थानं तशीच राहिली. त्यामध्ये सर्वात मोठं संस्थान हैदराबाद संस्थान होतं. मित्रांनो, हे 50 प्रश्न झालेत. काही प्रश्न प्रश्नपत्रिकेत डबल डबल येतात, पटकन लक्षात आलं पाहिजे तुमच्या. उद्यापासून आपण समाज सुधारकांना सुरुवात करणार आहोत. समाज सुधारकाच्या परत 3 प्रश्नपत्रिका आहेत, त्याही आपण संपवणार आहोत. नंतर महाराष्ट्राचा भूगोल घेणार आहोत आणि नंतर मग माझ्या वहीकडे वळून आपले बाकीचे प्रश्न सुरू करणार आहे. असं क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं चालणार आहे. तुमचं फक्त एकच लक्ष असलं पाहिजे की आलेले 50 प्रश्न मला काय जमतायत का, कवर होत आहेत का, लक्षात राहते का, हा दृष्टिकोन ठेवून त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. जोमाने चला. रात्रंदिवस वेळ मिळेल तेव्हा या संधीचा फायदा घ्या. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढचा व्हिडिओ घेऊन उद्या हजरच आहे. मित्रांनो, जरा बारकाईने वाचा आणि जरा मला प्रेरणा देण्यासाठी काहीतरी मेसेज पाठवत चला की मी करतोय ते चुकीचं आहे का बरोबर आहे, ऐकायला येतंय की नाही येत, हेही सगळं सांगत चला. कारण शेवटी मी तुमचाच आहे. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.